तुमचा पराभव होऊ शकताय. म्हणून मॅच जिंकल्यानंतर फक्त खेळाडू मैदानात असतील, कोणी पाठीराखा कोणी गावकरी मैदानात प्रवेश करणार नाहीये. ही स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे. तर जरूर पाहतो पहिला चेंडू आणि पहिला चेंडू आपण पाहतोय दीपेश, ज्यांनी काल हाहाकार माजवला होता या मैदानावरती पाहतोय, ज्यांनी पहिला दिवस आणि त्यानंतर दुसरा दिवस गाजवला होता. फिरतोल्या सर्व संघाला हाहाकारमधून माघारी पाठवलं होतं. इथे पहिल्या चेंडूवरती दीपेशने पकडलाय पायचित. LBW बिग विकेट. ठोक डीजे. पेश ही ट्रॉफी आम्हाला तू देणार का? या दरम्यान आपण पाहतो क्रिकेटचा खेळ. आकाश जाधव बोपेले यांनी आपण पाहतो याच गोलंदाजाला 1100 रुपयाचा पारितोषिक दिलं होतं. या गोलंदाजाने या मैदानावरती 6 चेंडू निर्धाव टाकलेत. लगातार विकेट हॅट्रिक घेत असताना 5 विकेट एका षटकामध्ये घेणारा गोलंदाज आपण पाहतो दीपेश क्षीरसागर पुन्हा एकदा तयार झाल्या मैदानावरती. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू घातक ठरला वैष्णवी एंटरप्राइजेस अंतर्गत वरडी संघाला. आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक चौकार षटकाराला आपण पाहतो जयजी डायरे यांच्याकडून 100 रुपये आणि हॅट्रिकसाठी प्रत्येक षटकाराला 500 असतील. हॅट्रिकसाठी आपण पाहतो 1500 रुपयाचा पारितोषिक जयजी डायरे यांच्याकडून. प्रत्येक षटकारासाठी आपण पाहतो मनोहर कृष्णा डायरे यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक. 3 षटकासाठी दत्ता डायरे यांच्याकडून 1000. इथे पाहतो आपण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, लाईट अपलप झाली पण इथे फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. आणि या ठिकाणी पाहतो आमचे आत्मारामजी गोडविंदे साहेब यांच्याकडून चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिकसाठी आपण पाहतो चौकार हॅट्रिक 1000, षटकार हॅट्रिक 2000 आणि विकेट हॅट्रिकसाठी 1100 रुपयाचा पारितोषिक असेल दोन्ही संघासाठी. सोमनाथ विर्ले साहेब यांच्याकडून चौकार आणि षटकार हॅट्रिकसाठी 3,000 रुपयाचा पारितोषिक लागलं गेलं आहे. मॅचमध्ये ट्विस्ट होणार, पारितोषिक लागणं जाणार. एक ट्रॉफी पिंपलोली ग्रामपंचायतीमध्ये जाणार, एक ऑलरेडी गेलेली आहे. धनवी 11 श्री गणेश तलवडे संघासाठी एक ट्रॉफी तो बुक झाले. पण त्यानंतर पाहतो दुसरी ट्रॉफी पुन्हा एकदा पिंपलोली ग्रामपंचायतमध्ये येणार आहे. हक्काच्या मैदानावरती कोणता संघ असणार? वैष्णवी एंटरप्राइजेस अंतर्गत वरडी संघ का जय मल्हार भाकरीचा पाडा संघ? दीपकजी सोनावले दादा या पण व्यासपीठावरती ट्रॉफी तुमच्याच ग्रामपंचायतीमध्ये राहणार आहे, या लवकर. आणि टॉससाठी आपण पाहतोय भावेश 11 मोहाचवाडी विपक्ष या ठिकाणी पाहतोय SBCCA उमरोली दोन्ही संघाचे कॅप्टन. आपण चला टॉससाठी भावेश बोंबे आणि कृष्णा घाटे 11 मोहाचेवाडी आज संघ आपण पाहतोय या ठिकाणी खेळताना दिसेल. सुभाषजी गोमारे आपण व्यासपीठावरती आहे. त्या दरम्यान आपण पाहतो एक भव्य स्वागत करणार आहोत ISPL मध्ये, ज्याने कर्जत तालुक्याचा रायगड जिल्ह्याचं नाव आपण पाहतो आहे, ज्याने 7 समुद्र पार नेलं, तो म्हणजे साहिल लोंगले. याचा भव्य स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे. इथे आजा कोणती प्रकारची चुकी करत नाहीये. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय, जय होता त्या ठिकाणी. अफलातून जेल किंडार पाडली गेले. हा गोलंदाज काय म्हणावं या गोलंदाजाला. या गोलंदाजाचं आपण पाहिलं गेलं तर पहिल्या सामन्यामध्ये पण या गोलंदाजाने 2 विकेट घेतले, पण दुसऱ्या सामन्यामध्ये 5 विकेट या गोलंदाजाने घेतले होते. आज जर बघितला गेला तर या गोलंदाजाने इथे आत्तापर्यंत विचार केला
तर विकेट घेतले 2, म्हणजे 3 मॅचमध्ये या गोलंदाजाने आत्ता परत 9 विकेट घेतलेत. अफलातून कामगिरी या गोलंदाजी या मैदानावर पाडले. इकॉनॉमिक पाहिलं गेलं, याचा ॲव्हरेज पाहिलं गेला तर आत्ता परत सर्वाधिक गोलंदाजामध्ये सरस ॲव्हरेज. एवढ्याच ठिकाणी आम्ही टुर्नामेंट केली पण सर्वात ठिकाणी आपण पाहतो आहे 9 आहेत 9 दादा, 9 आहेत 9 आहेत 9 हा दादा. ओके. आकाश जाधव यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. निखिलसाठी आपण पाहतोय, निखिलसाठी पारितोषिक लागलेलं आकाश जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी. प्रत्येक चौकार षटकासाठी जयेश डारे यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक. इथे पाहतो ओरपिच, बराच काल चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आला. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही, आणखीन एक झटका, दे धक्का नको मारू चक्का, झटका झटका आणि झटका. साराच्या या गोलंदाजाच्या प्रेमात पडला सारा गाव. तर महेश क्षीरसागर यांच्याकडून 2 विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक. 12 प्लेयर लक्षात ठेवायचं, कोणी कोणी पारितोषिक लावले तुमचे ते तुम्हाला घ्यायचे. हा, मॅच जिंकली तर कपिल क्षीरसागर यांच्याकडून 1 बोकड. तर आकाश जाधव यांच्याकडून 2 षटकासाठी 500 रुपयाचा पारितोषिक. मनोहर कृष्णा डायरे षटकारसाठी 200. तर माजी सरपंच पिंपलोली ग्रामपंचायत माननीय सुखदेवजी सोनवणे साहेब यांच्याकडून आपण पाहतोय षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकसाठी 2000चा पारितोषिक असेल. महेश दादा बसून घ्या जरा, महेश दादा बसून घ्या ना. इथे पुन्हा एकदा बराच काल चेंडू हवेमध्ये, शतरक्षक कोणता शतरक्षक धावना, 3 शतरक्षक धावले होते. महेश क्षीरसागर बोलतात मी तिथे असतो तर सहजरित्या पकडली असती, पण काय फक्त बोल पकडली असती पण काय. जरूर आपण पाहतो थोडंसं एन्जॉय आपण पाहतो, पण प्रेक्षक मायबाप खचाखच बक्षक भरलं गेलं बघा. शिवशाही ग्रुप तुम्ही केलेलं कार्य, तुमच्या कार्याला सलाम. प्रेक्षक मायबाप या ठिकाणी उपस्थित झाले, आनंद घेतो या स्पर्धेचा. महेश क्षीरसागर 2 विकेट 1500. शाखा प्रमुख आहेत भाकरीचा पाडा यांच्याकडून आपण पाहतोय 1500 रुपयाचा पारितोषिक आपण या ठिकाणी पाहतोय. चार धावा आपण पाहतोय, आतापर्यंत धावफलकावरती आहेत. इथे विकेट टू विकेट आपण पाहतोय. जय मल्हार भाकरीचा पाडा घरच्या मैदानावरती आहेत. महेश बोलतोय आज हमारी जादू चलेगी. तर आणखीन एक विकेट घेतला तर महेश क्षीरसागर यांच्याकडून 1500 रुपयाचा पारितोषिक आहे. 4 बॉल झाले, 2 चेंडू बाकी आहेत. परेश कालन या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. बघा एकीकडे पाहुणे येतात, एकीकडे मॅच मध्ये रंगतदार धरलंय. आयोजक पाहुण्यांमध्ये बिझी आहेत पण प्रेक्षक संपूर्ण त्या मॅच मध्ये बिझी आहेत. इथे चांगला चेंडू ग्लास केलाय, चेंडूला शतरक्षक डीप मिड विकेट बसून त्या ठिकाणी पोहोचलाय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आत्ता परत पाहतोय 5 चेंडू झाले, दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. धावसंख्या फक्त जाऊन पोहोचली ती 4 बाद 5 या आकड्यावरती. तर नवनाथजी बागडे माजी तंटामुक्त
अध्यक्ष कोलारे ग्रामपंचायत यांच्या बॅनरला जर षटकार आला तर संतोषजी इसालके यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयावर या ठिकाणी मैदानावरती पाहतोय. हा 5वा विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. 5 विकेट या ठिकाणी अजय डारे नाराज झाले. अजय डारे नाराज झाले. 5 विकेट अजय सर अक्षरशः नाराज होऊन माघारी परतल्या तर म्हणतात काय करावं. पण विजय लक्षात ठेवा. बाकरीच्या वाडा संघ आणि अंतरट वरेडी संघ कोणताही संघ या ठिकाणी जिंकून दे मैदानात कोण प्रवेश करणार नाही. एक तरी पाठीराखा मैदानात प्रवेश झाला तो तुमच्या संघाला ते घातक ठरू शकतोय. दोन्ही संघांना माझी वॉर्निंग असेल. या दरम्यान माजी सरपंच दीपकजी कालन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. अजूनही आपण पाहतो 7 चेंडू बाकी आहेत. ओव्हर झाली. 2 षटक या ठिकाणी समाप्त झालेत. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 5. SBCC उमरोली विपक्ष भावेश कृष्णादा 11 मोहाचीवाडी. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण त्वरित इनिंग ब्रेकमध्ये या ठिकाणी टॉससाठी उपस्थित व्हायचे. बघा या दोन्ही संघासाठी सुवर्ण संधी असेल. कोणी हारो कोणी जिंको दोन्ही संघासाठी सायली फार्म हाऊसचे ओनर माननीय आत्मारामजी गोडविंदे साहेब त्याचबरोबर सूरजजी गोडविंदे संकेत सोनवले यांच्याकडून पार्टी असणारे दोन्ही संघासाठी. आणि प्लस एकविरा ट्रिप पण असणार. जो जिंकलेला संघाला घेऊन एकविरा ट्रिप घेऊन जाणार. भाकरीच्या वाड्या संघाला आपण नरेंद्र गोमारे दादा यांच्याकडून बोकड पण आहे. 11,000चं पारितोषिक पण आहे. आमच्या आयोजकांनी मला आठवण दिली. धन्यवाद. चहा गया तर जरूर आता या 1500 द्या महेश. झाले विकेट. नाही नाही असं नाही. तुम्ही प्रत्येक गोलंदाजी सांगितलं होतं. बघा 2 सांगितलं होतं दादा. महेश दादा असं नका करू. लोक मला मारतील हो. आले या गोलंदाजाला काही टेन्शन नाही. पैसे इथून घरी जाणार दुसरे कुठे जाणार आहेत. गावामध्येच जाणार आहे. SBCC संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. त्यानंतर मोहजवाडी संघाचा कनदर या ठिकाणी उपस्थित. दोन्ही कॅप्टनचे आपण मनापासून हार्दिक स्वागत. चांगला चेंडू आपण पाहतोय. आज काय घडलं बघा ना. इथे फलंदाज बाद झालेत. ते 6 फलंदाज आपण पाहतो बाद होताना पाहिले गेले. 5 या आकड्यावरती 6 फलंदाज बाद झालेत. अक्षरशः आपण पाहतोय ते पुन्हा एकदा पाहतो आपण. वाईट चेंडू या ठिकाणी आहे. 1 धाव एक्स्ट्रा घेतली जाईल. धावसंख्या 6 या आकड्यावरती. लगातार 2 षटकारासाठी आत्मारामजी गोडविंदे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. आणि विकेट हॅट्रिकसाठी 1100 रुपयाचा पारितोषिक आहे. बघा महेश दादा यांनी सांगितलंय आणखी 2 विकेट घेशील अजून 1000 रुपये भेटतील. तब्बल 2000 होतील. 1000 रुपये आमच्याकडे ॲडव्हान्स पोच झालेत. पण इथं लगातार 2 वाईट टाकलेत. तर 2 वाईटला महेश दादा काय देणार का. हा तिसरा वाईट टाकला तर महेश क्षीरसागर यांच्याकडून 100 रुपये. जयेश डारे यांच्याकडून 2 षटकारासाठी 1000. दत्ता डायरेकडून 1500. आणि इथे
वाईट चेंडू. आणि इथे आपण पाहतोय धावबादची अपील केली. वाईट चेंडू आहे, चेक केलं जाईल. या ठिकाणी राजेश भोईर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर लगातार 3 वाईटसाठी 100 रुपये आले या ठिकाणी. आणि या दरम्यान पाहतो आणखीन एक झटका, आणखीन एक फलंदाज माघार येणार. विकेट क्रमांक 7. थँक्यू डीजे मास्टर. काय घडलंय काय बिघडलंय बघा मैदानावरती. गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी सज्ज. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 बिग हिट खूप महत्वाच्या ठरतील. दीपक दादा तुझ्या समोर तो बाकरी बाटचा खेळाडू, त्याला पाठीमागे घे. का टी शर्ट त्यांनी सेम घातलाय ना, या पाठीमागे या जरा. हा का सेम आहे ना म्हणून, कारण तिथे खेळाडूला थोडंसं हे होतं. या पाठीमागे थोडं. प्रत्येक चौकार षटकारासाठी आपण पाहतो जय जी डायरे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. इथे ओरपी चेंडू, शतरक्षक पोचला त्या ठिकाणी. कोणत्या प्रकारची चुकी नाही. विकेट क्रमांक 8. तर 2 चेंडूवरती 2 विकेट घेतले तर 400 रुपयाचा पारितोषिक असेल. हा पैसे जमा आहेत आमच्याकडे, काही टेन्शन नाही. पैसे जमा आहेत. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोचली ती 9 या आकड्यावरती. किसन पारधी 2 षटकाराला 200 रुपयाचा पारितोषिक. 2 षटकार चौकारासाठी आता जयजी डायरे 500 रुपये आले. एक मारला तरी जयेश डारे यांच्याकडून 500. आणि इथे पाहतोय, इथे पुन्हा एकदा विकेट. लाजवाब. काही करा तुम्ही. थँक्यू. हक्का बक्का अक्का बक्का बन गए सब. तर टॉस या ठिकाणी केला जाईल. एक षटकार आला तरी 5-9 झाले. दादा वाढणार ना दिप्या, टेन्शन घेऊन. तुझं गाव आहे, आम्हाला जायचंय गावाच्या बाहेर. एक षटकार मारला तर 5,000चा पारितोषिक. आम्हाला जाधव आपण पाहतोय. बाईस 2 ओव्हर ना, 1-1 धावसंख्या आपण पाहतो जाऊन पोहोचली ती 10 आकड्यावरती. 11 धावांची गरज आहे. या आपण टॉससाठी या ठिकाणी आमंत्रित करूया. आपण पाहतोय अंतरचे पोलीस पाटील माननीय दत्तदादा डायरे यांना या आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करायचे. मधुकर डायरे साहेब या आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करायचे. पोलीस पाटील या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया.
तर पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष आहेत, म्हणजे तंटा इथं झगडा करायचाच नाही कुणी. हां, तर या इकडे दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. भावेश कृष्णा आणि 11 आपण पाहतो मोहाचवाडी संघ या ठिकाणी खेळणार. दुसरीकडे SBCC आपण पाहतोय हा संघ या ठिकाणी खेळणार. तर टेल फिल्डिंग असेल लगेच. मी जास्त काही प्रश्न विचारणार नाही तुम्हाला, कारण आम्हाला मॅच पाहायची. तर दोन्ही संघ जे हरो या जिंको, दोन्ही संघासाठी जेवणाची व्यवस्था सायली फार्म हाऊसवरती आहे परवा. सर्वांनी त्या ठिकाणी यायचं आहे, पण जिंकणार फक्त पिंपलोली ग्रामपंचायत. एक ट्रॉफी जर लागू झाले या 5 मधली कोणतीही ट्रॉफी असू शकते. आता दुसरी ट्रॉफी कोणाची असेल ती आता आपण पाहणार आहोत. प्रशांत क्षीरसागर याच्याकडून आपण पाहतोय भाकरीच्या वाड्या संघाची सुवर्ण संधी. निसर्ग डाब्यावरती तुमच्यासाठी पार्टी असणार आहे प्रशांत क्षीरसागर यांच्याकडून. चला बॅट्समन बॉल चॉईस करून घ्या लगेच. आपण पाहतोय आमचे माजी सरपंच पिंपलोली ग्रामपंचायत दीपकजी कालन सर यांच्याकडून पारितोषिक दोन्ही संघासाठी आहे. हे वाकसला पण तसंच पारितोषिक होतं. जो संघ जिंकेल त्यालाही 2,500 रुपये, जो पराभूत होईल त्यालाही 2,500चं पारितोषिक या ठिकाणी आहे. मी विनंती करतो आयोजक कमिटी मेंबर यायचं आपण या ठिकाणी. आपण पोलीस पाटील तालुका संघटना अध्यक्ष माननीय मधुकर डायरे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. बघा ही जर मॅच जिंकली आपण पाहतोय आंतरवरडी संघाने, तर रुपेश डायरे, सूरज कडव यांच्याकडून आपण पाहतो मनाली ट्रिप असेल वैष्णवी इंटरप्राइजेस आंतरवरडी संघासाठी. तर जरूर आपण पाहतोय या ठिकाणी सचिन डायरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सचिनजी डायरे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी विनंती करतो मधुकर डायरे साहेब आपण या ठिकाणी असेल तर या, आपलं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. जयजी शिंगे दादा यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय पोलीस पाटील तालुका संघटना अध्यक्ष मधुकर डायरे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातोय. त्याचबरोबर सचिनजी डायरे या ठिकाणी उपस्थित आहेत. सचिन दादा डायरे यांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा आम्ही पाहिली होती. दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांचंही मनापासून हार्दिक स्वागत, त्यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत केलं जाईल सचिनजी डायरे साहेब. त्याचबरोबर जयेशजी पेमारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. जयेश पेमारे या, त्यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत केलं जाईल. त्याचबरोबर आमचा जाधव का जाधव या, आपलंही या ठिकाणी हार्दिक स्वागत केलं जाईल. पाहुण्यांचं आपण स्वागत करू. इनिंग ब्रेकमध्ये जसं वेळ भेटेल, कारण गोविंद दादा व्यासपीठ खचाखच भरतोय, कारण शिवशाही ग्रुपवरती असलेलं प्रेम. हां, आणि आयोजन कमिटीसाठी सुवर्ण संधी आहे का जे सायली फॉर्मवरती जेवण ठेवण्यात आले त्या दोन्ही संघासाठी तुम्हालाही त्या ठिकाणी संधी असेल शुक्रवारी. त्याचबरोबर माजी सरपंच आमच्या सर्वांचे लाडके, ज्यांनी आमच्यावरती जेव्हाही भेटतील तेव्हा आमच्यावरती प्रेम करणार आहे, त्यांच्या स्पर्धेमध्ये हक्काचा माणूस म्हणून नेहमीच आम्हाला सांगणार आहे आम्ही दीपकजी कालन साहेब यांचं आपण या ठिकाणी स्वागत करतोय. पण येणाऱ्या प्रत्येक डॉट बॉलला जयेशजी डायरे यांच्याकडून 200, विकेटसाठी 200 आणि त्याचबरोबर झेलसाठी 200 रुपयाचा पारितोषिक, बोल्डसाठी पण 200. त्याचबरोबर दत्तादा डायरे या ठिकाणी उपस्थित आहेत.
दत्तादा डारे साहेब यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जाईल. क्षीरसागर यांच्याकडून 2 षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक आहे. जे दीपकजी सोनवणे दादा यांचे आपण तर विकेट हॅट्रिकसाठी 1100 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि आता 3 चौकारासाठी 1000 रुपये, षटकारासाठी 2000चा पारितोषिक आहे. तर परेशजी कालन साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. बघा, जर इथे मॅच जिंकली वैष्णवी इंटरप्राइजेस आंतरवरेडी संघ, आकाश जाधव, जयजी पेमारे आणि सचिनजी डारे यांच्याकडून गोवा ट्रिप असेल, ती पण 5 दिवसासाठी. आंतर वरेडी संघ यासाठी ती संधी असेल. आंतरवरेडी संघ जर जिंकला तर मनोहर डारे यांच्याकडून 2000 असेल. धन्यवाद. आता थोडंसं आपण मॅचकडे जाऊया, कारण मॅचची कॉमेंट्री होणं गरजेची आहे. या ठिकाणी पाहतोय धावसंख्या स्कोर कार्ड. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3. त्याचबरोबर दत्तादा डारे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. संकेतजी सोनवणे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. बघा, इतर जे संघ खेळणार आहेत लक्षात ठेवा, मैदानात जुना चेंडू घेऊन प्रॅक्टिस करणं म्हणजे 2 धावाची पॅनल्टी आहे. त्यामुळे इतर जे संघ आहेत त्यांना विनंती करतोय, मैदानात चेंडू प्रॅक्टिससाठी घेऊन जायचं नाही आहे. संकेतजी सोनवणे यांचंही स्वागत केलं जाईल. इथे बाट ओव्हरपी चेंडू निलेशच्या बॅटमधून लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक धावलाय जरूर, पण त्या दरम्यान चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. थँक्यू जी मास्टर. षटकार मारला तर प्रवीण क्षीरसागर यांच्याकडून 5000 रुपये. 500 रुपये. ओके, 500 रुपये. तर षटकार आला तर आत्मारामजी गोडविंदे साहेब यांच्याकडून 400 रुपयाचा पारितोषिक असेल. या दरम्यान पैसे जमा आहेत सर्वांचे. या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या स्कोर कार्ड 8 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी 3 धावेची गरज आहे. षटकाराने जर विजय केला, आत्मारामजी गोडविंदे साहेब यांच्याकडून 400, प्रवीण क्षीरसागर यांच्याकडून 500. दरम्यान ओरपी चेंडू समोर उडवला, चेंडू लांगा प्रिझन मध्ये चेंडू जातो आणि इथे विजयाचा चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. या चौकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय विजयी झालाय जय मल्हार भाकरीचा संघ. आतमध्ये खेळाडू सोडून जर एखादा कोण गेला त्या संघाला कारणीभूत ठरेल. फक्त खेळाडू आतमध्ये जातील, त्याच्या व्यतिरिक्त कोण आतमध्ये जाणार नाहीये. बघा, नवीन जे संघ आज खेळणार आहेत मैदानात जुना चेंडू घेऊन प्रॅक्टिस करणं किंवा चॉईस केलेले 2 चेंडू मैदानात घेऊन जाणं हा पॅनल्टी असणार आहे. त्यामुळे रेड कार्पेटवरती बॅट्समनने चेंडू चॉईस करायचं आहे. मैदानावरती प्रॅक्टिस बंद आहे. तर जरूर आपण पाहतोय बाबूशाह आणि माझ्यासाठी पण आत्मारामजी गोडविंदे साहेब यांच्याकडून पारितोषिक या ठिकाणी आलंय. मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर आपण पाहतोय या ठिकाणी या मॅचमध्ये जे विजेता उपविजेता म्हणजे बोलतात ना, जे पराभूत संघ आहे आणि विजेता संघ आहे, दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी यायचे आहे. वैष्णवी कंस्ट्रक्शन त्याचबरोबर जय मल्हार भाकरीचा पाडा दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी यायचे. दीपक